या 3 जन्मतारखांना जन्मलेल्या व्यक्ती शनिदेवांच्या लाडक्या असतात असं म्हणतात. आठवून बघा तुमचं बालपण किंवा तारुण्य, जेव्हा इतर मुलं बेफिक्रीनं जगत होती, मौज मज्जा करत होती, तेव्हा तुमच्या खांद्यावर कोणत्या ना कोणत्या जबाबदारीचं ओझं होतं. हे शनिदेव घडवून आणत होते. शनिदेव तुम्हाला लहान वयातच अशा परिस्थितीत टाकतात जिथे तुम्हाला विचारपूर्वक पाऊल टाकावं लागतं. तुम्ही कधीच बालिश वागला नाहीत, हे तुम्हालाही आठवतंय का? मग या जन्मतारखांमध्ये तुमची जन्मतारीख आहे का आणि तुम्ही शनिदेवांचे लाडके आहात का? चला जाणून घेऊया. जर तुमचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 8, 17 किंवा 26 तारखेला झाला असेल तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठीच आहे. कारण ज्या संघर्षाला तुम्ही तुमचं दुर्दैव समजत आहात ते दुर्दैव नाही तर शनिदेवांचा आशीर्वाद आहे. तुम्ही शनिदेवांचे सर्वात लाडके आहात. कसं आहे ना, अंकशास्त्रात प्रत्येक जन्मतारखेची एक वेगळी ऊर्जा असते. जर तुमची जन्मतारीख 8 असेल किंवा 17 किंवा 26 असेल तर तुमचा मुलांक 8 येतो आणि या मुलांकाचा स्वामी दुसरा तिसरा कोणी नसून स्वतः न्याय देवता शनिदेव आहे. अनेकांच्या मनात शनिदेवाचं नाव ऐकलं की भीती वाटते, पण आज हीच भीती दूर करायची आहे. शनिदेव म्हणजे फक्त संकट देत नाही तर शनिदेव म्हणजे गुरु आहे. आता 8, 17 किंवा 26 तारखेला जन्मलेल्या लोकांचं आयुष्य इतरांसारखं सोपं नसतं. लहानपणापासूनच त्यांच्या खांद्यावर जबाबदाऱ्यांचं ओझं येतं. परिस्थिती अशी निर्माण होते की यांना वयाच्या आधी समजूतदारपणा आणि परिपक्व व्हावं लागतं. आता तुमच्यात काही खास गुण असतात, जसे तुम्ही कष्टाला कधीच घाबरत नाहीत, कठोर परिश्रम करता, कोणावर अन्याय झालेला तुम्हाला सहन होत नाही आणि तुम्ही कोणाची फसवणूक सुद्धा करत नाहीत, प्रामाणिक असता आणि न्यायप्रिय सुद्धा. शिवाय कितीही मोठं संकट आलं तरी तुम्ही आतून तुटता पण जगासमोर ताठमानेनं उभं राहू शकता. तुमची मानसिक मजबूती कायम असते. पण दुःख एकाच गोष्टीचं असतं, एवढं सगळं करूनही फळ लगेच मिळत नाही. घरातली लोक किंवा मित्रही अनेकदा तुमच्या कष्टाची किंमत करत नाहीत. हो ना, असं तुमच्या बाबतीतही घडत असेल तर कमेंट करून नक्की सांगा की तुम्हालाही असं वाटतं का. आता मुख्य प्रश्न, शनिदेव जर तुमचे स्वामी आहेत तर ते तुम्हाला एवढा त्रास का देतात? यश इतकं उशिरा का मिळतं? तर याचं उत्तर असं आहे की शनिदेव हे कर्मफळदाता आहे. ते उथळ यश देत नाही, ते तुम्हाला आधी कठीण परिस्थितीशी लढायला शिकवतात, तुम्हाला जगायचा अनुभव देतात, जेणेकरून जेव्हा तुम्हाला मोठं यश मिळेल तेव्हा ते सांभाळण्याची लायकी आणि परिपक्वता तुमच्यात आलेली असेल. शनिदेव तुम्हाला रातोरात स्टार बनवत नाही, तर ते तुम्हाला असा कणा देतात जो आयुष्यभर कधीच मोडत नाही. आता खास वयाच्या टप्प्यात आल्यावर भाग्याचे दरवाजे उघडतात असं सांगितलं जातं. म्हणूनच निराश होऊ नका.